मंडळी, देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर परिसरामध्ये 80% पेक्षा जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. कारण इथलं जे वातावरण आहे ते वातावरण स्ट्रॉबेरी पिकासाठी खूपच उत्तम आहे. महान व्हरायटीची पिकं या महाबळेश्वर परिसरामध्ये घेतली जातात आणि इथला जो स्थानिक शेतकरी आहे तो शेतकरी अगदी सर्वोच्च म्हणजे खूप उत्तम क्वालिटीचा माल हा व्यापारी तत्वावरती प्रोफेशनल पद्धतीने पिकवतो. आता हे जे पीक आहे हे पीक खूपच सेन्सिटिव्ह पीक आहे. या पिकाची अगदी लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागतात. जरासं ढगाळ वातावरण झालं की याच्यावरती कुठला रोग येईल का काय असं शेतकऱ्याला घोर लागतो. लहान मुलासारखी काळजी घेतली जाते आणि मग प्रोडक्शन चालू झालं की काही दिवसच या मालाला भाव राहतो आणि काही दिवसातच तो माल म्हणजे त्या मालाचा भाव हा कमी होतो. आता याला कारण काय आहे? एकतर ही भांडवली शेती आहे, म्हणजे थोडक्यात काय तर अंगापेक्षा बोंगा जास्त, म्हणजे भांडवली शेती असल्यामुळे खर्च खूप होतो आणि म्हणावा तसा स्थानिक शेतकऱ्याचा फायदा होत नाही. आता तुम्ही म्हणाल याला कारण काय? तर कारण याला असं आहे की जे बाहेरचे शेतकरी आहेत ते शेतकरी देखील स्ट्रॉबेरीची लागवड करतात आणि त्यांची लागवड लवकर असते कारण की तिकडच्या भागामध्ये पाऊस कमी असतो. आता इकडे पाऊस जास्त असल्यामुळे लागवड ही लेट होते आणि इथलं प्रोडक्शनही लेट चालू होतं. आता बाहेरचा शेतकरी लागवड लवकर करतो, त्याचा माल हा लवकर चालू होतो आणि तो माल महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी या नावाने तो शेतकरी सेल करतो. त्याच्यामुळे काय होतं की आमचा जो स्थानिक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला फटका बसतो. सुरुवातीचं जे मार्केट आहे ते मार्केट बाहेरचा शेतकरी हा ओढतो आणि आमच्या शेतकऱ्याचं ज्यावेळेला प्रोडक्शन चालू होतं त्यावेळेला आमच्या जो माल आहे त्या मालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. प्रोडक्शन चालू झालं की दर कमी. दुसरी गोष्ट म्हणजे एक ठराविक महिन्याचंच हे पीक आहे, 4 महिन्याचं हे पीक आहे. 4 महिन्यामध्ये समजा चांगला दर मिळाला तर शेतकऱ्याला 4 पैसे सुटतात, नाहीतर मग शेतकऱ्याचं नुकसान होतं. दुसरी गोष्ट अशी की दर मिळत नाही. त्यानंतर असं होतं की ज्या शेतकऱ्यांचं पाणी आहे त्या शेतकऱ्यांची शेती ही 4 महिने साधते. मात्र ज्या शेतकऱ्याला पाणीच नाही आहे, पाणी कमी पडलं की त्याची शेती वाळून जाते. शेती वाळून गेल्यानंतर जे घातलेलं भांडवल आहे ते भांडवल देखील निघत नाही, म्हणजे अर्धवटच शेतकऱ्याला असं अडकवून बसावं लागतं. हा महाबळेश्वर जो तालुका आहे, शिवाय महाबळेश्वर परिसरातील 60 गावं आहेत जी 60 गावं ग्रीन झोनमध्ये टाकलेली आहेत. ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना बोरही मारता येत नाही आणि बोर मारायचं झालं तर कारवाई केली जाते. म्हणजे थोडक्यात काय आहे की कुठल्याच शेतकऱ्यांना आम्ही नावं ठेवत नाही आहोत किंवा चुकीचं आम्ही काही बोलत नाही आहोत. तुम्हाला फक्त एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही जो पिकवलेला माल आहे तो माल तुम्ही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी या नावानं न विकता महाबळेश्वरसारखी स्ट्रॉबेरी या नावाने सेल करा, जेणेकरून आमचा हा जो शेतकरी आहे स्थानिक त्या शेतकऱ्याचा कुठेतरी थोडाफार फायदा होईल आणि तो शेतकरी कुठेतरी थोडासा सावरेल. कारण या क्षेत्रामध्ये आताची नवीन पिढी शेती करण्यासाठी येत आहे आणि या नवीन पिढीतील जे शेतकरी आहेत त्यांची फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. हे जे शासन आहे हे शासन शेतकऱ्याला मदत करत नाही. मात्र एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याला समजून घ्यावं हीच विनंती.